त्याच्या स्वर्गीय भांडारातून कोणतं उत्तम अन्न देत आहे. हालेलुया. नवा जन्म बघूया. नवा जन्म झाला ना किती जणांचा? तसं यावर्षी 53 जण म्हणजे निम्मे लोकच आपल्याकडे देवाकडे वळलेच पाहायला मिळालं. जरासं आपण स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे की असं का झालं. माहीत आहे कारणं आपल्याला माहिती आहेत नाही का. थोडीशी अंधाराची सत्ता वाढली आहे ना. हां असू दे. दिवाळीत दरवेळेला आपण फिरतो. तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी जाता. तसं यावेळेला जाता नाही आलं. विरोध होता. हरकत नाही. परंतु येणाऱ्या दिवसात परमेश्वर आपल्याला त्यापेक्षा अधिक सामर्थ्य देईल. अधिक संजीवन पाठवून देईल. असं मी नाही, असं बायबल म्हणतं. हालेलुया. शेवटच्या काळामध्ये प्रभूचं संजीवन आपल्यावर उतरून येणार आणि अशा अद्भुत गोष्टी परमेश्वर करून घेईल त्याच्या येण्यापूर्वी की आपण विश्वास ठेवणार नाही की हे कसं झालं. इतक्या अद्भुत गोष्टी. त्यामुळे असू दे, सैतानाला पण 4 दिवस मजा मारू दे. हालेलुया. बाकी सगळे दिवस आमचेच आहेत. आमेन. धन्यवाद प्रभूला. नवीन जन्म ज्यांनी 1 तारखेला नवीन वर्षाची सुरुवात आपल्या नवीन जन्मानं केली त्या सगळ्यांचं प्रभूच्या कुटुंबामध्ये स्वागत करू. परत एकदा टाळ्या वाजवून. आणि पहा या नवीन जन्माविषयी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला छान शिक्षण मिळत आहे. माणसाला देहामध्ये फक्त एकदा जन्म घ्यावा लागतो. देहामध्ये फक्त एकदा जन्म घ्यावा लागतो. परंतु स्वर्गात पित्याच्या राज्यात जर जायचं असेल, सर्व काळचं आनंद जीवन त्याला हवं असेल, सार्वकालिक जीवन, तर मात्र त्याला 3 वेळा जन्म घ्यावा लागतो. सगळे शांत. शॉक. हे काय नवीनच. किती वेळा म्हणालो मी? नवीनच आहे ना. नवीन वर्षात काहीतरी नवीन देऊया ना. हालेलुया. किती वेळा? 3 वेळा जन्म घ्यावा लागतो. बघायचंय? काढा योहानाचं पुस्तक 3रा अध्याय वचन 3. योहानाचं पुस्तक 3रा अध्याय वचन 3. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही. पहिली गोष्ट, पहिलं जन्म कसं आहे म्हटलंय? वरून जन्मले वाचून. आता वरून जन्मणे म्हणजे काय आहे? याचा अर्थ काय? वरून म्हणजे मनानं, हृदयानं प्रभूचा स्वीकार करणं. काय म्हणालो मी? इथे वरून जन्मण्याचा अर्थ काय होतो? हृदयापासून मनानं प्रभूचा स्वीकार करणं. ज्या दिवशी तुमच्या हृदयात ही कार्य होतो त्यावेळेला तुमचा नवीन जन्म होतो. प्रत्येकाला माहिती आहे ना, आईच्या गर्भामध्ये बाळ असतं, त्याला हात असतात की नाही? अरे बोला. डोळे असतात की नाही? कान असतात की नाही? सगळे अवयव असतात की नाही? पण त्याचा उपयोग त्याला करता येतो का? डोळे उघडता येतात त्याला? हात हलवता येतात? पायाने हालचाल करता येते? चालता येतं का त्याला? नाही. स्वतःहून श्वास घेता येतो का त्याला? नाही. पण ज्या वेळेला तो जन्म घेतो त्यावेळेला डॉक्टर काय करतो माहित आहे? किंवा सुई नसते ती इकडे कुल्यावर चढवते एक चापट, ठप.
मग तो डोळे उघडतो, मग रडतो आणि श्वास घ्यायला सुरुवात करतो. हालेलुया. मग हातपाय हलवतो, मग त्याचं खरं जीवन सुरू होतं. हालेलुया. म्हणजे अगोदर गर्भामध्ये असताना त्याचे सगळे अवयव, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, पण त्याचा वापर त्याला करता येत. तसंच मनुष्य ज्या वेळेला जगामध्ये असतो त्याला सगळे अवयव व्यवस्थित असतात, परंतु ज्या आत्मिक गोष्टी आहेत, ज्या देवाच्या गोष्टी आहेत, त्यासाठी त्याला त्याचा वापर करता येत. मग वचनाची चापट जेव्हा त्याला बसते, हॅलो काय म्हणालो, हां, डॉक्टरची चापट लहान बाळाला, आपल्याला वचनाची, हां, त्यावेळेला काय होतं, आपले डोळे उघडतात. अरे हे असं आहे, अरे मी तर खूप पापी आहे, मी तर खूप वाईट वाईट गोष्टी केल्यात, जाणीव होते. आणि त्याच दिवशी हृदयामध्ये, मनामध्ये निश्चय होतो, आता मी ह्या वाईट गोष्टी करणार नाही. नवीन जन्म झाला. हालेलुया. त्याला इथे म्हटलंय वरून जन्मल्या वाचून. त्याला काय म्हटलंय इथे, वरून जन्मल्या वाचून. बघा रोमकरास पत्र 10 अध्याय वचन 9 पहा. रोमकरास पत्र 10 अध्याय वचन 9, पान नंबर 1367. ते असे की जर तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून पत्करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा तो आपल्या अंतकरणात विश्वास धरशील, तर तुझं तारण होईल. काय आहे अट, काय आहे, बाप्तिस्मा घे नाही, पहिली अट. पहिली अट काय आहे, वचन बघा, लक्षात घ्या. 10वं वचन, सॉरी कितवं, 9वं, हां 9वं वचन. जर तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून, तोंडाने कधी पत्करेल, मनामध्ये जेव्हा काहीतरी होईल. हालेलुया. हृदय जोपर्यंत स्वीकार करत नाही, मन जोपर्यंत स्वीकार करू शकत नाही, तोपर्यंत तो मुखाने म्हणू शकत नाही येशू हा प्रभू आहे म्हणून. हालेलुया. ज्या दिवशी, ज्या वेळेला त्याच्या हृदयात कार्य झालं, देवाच्या वचनानं काम झालं, त्याच वेळेला त्याच्या मुखामध्ये येतं की हा येशू हाच प्रभू आहे. आणि वचन म्हणतं जेव्हा तू असं करशील, पुढे काय म्हटलंय, आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं असा तू अंतकरणात विश्वास धरशील, तुझं तारण होईल. हालेलुया. म्हणजे तुझा नवीन जन्म होईल. हालेलुया. कळलं, पहिला जन्म नक्की कळला. अजून एक वचन मागूया, स्तोत्र 51:10. स्तोत्र संहिता 51 स्तोत्र आणि 10वं वचन, पान नंबर 717. हे देवा, माझ्यामध्ये स्वच्छ हृदय अस्तित्वात आण आणि माझ्या आत स्थिर आत्मा नवा कर. हे आहे पहिला जन्म, पहिला बाप्तिस्मा. कोणता आहे हा, वरून. हे काम कुठून होतं, वरून. वरून म्हणजे आत्म्याच्या द्वारे, सॉरी वचनाच्या द्वारे, प्रभूच्या वचनाच्या द्वारे. म्हणून तो म्हणतोय माझ्यामध्ये स्वच्छ हृदय अस्तित्वात आण. कशासाठी, मी मुखानं कबूल करावं की येशू हा प्रभू आहे. मी हृदयामध्ये निश्चय करावं, ठरवावं, म्हणावं तो मेलेल्यांमधून उठला आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. हालेलुया. हे काम जेव्हा आपल्या मनात होतं, त्याच दिवशी आपला नवीन जन्म होतो. हालेलुया. पहिला जन्म समजला का, सगळ्यांचा झालाय की नाही, हा
कोणाचा नाही झालाय? जागे आहेत म्हणजे सगळे. विश्वास ठेवला म्हणून इथे आहोत ना. बरोबर. आता परत दुसरा जन्म बघूया. योहान 3 आणि 5वं वचन. येशूने उत्तर दिले, मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. आता इथे 2 जन्म आहेत. पहिला आहे नाही, दुसऱ्या वचनात मगाशी वाचलं वरून. आता इथे या वचनामध्ये 2 आहेत जन्म. एक पाण्यापासून आणि दुसरा आहे. मग एकूण किती झाले? 3 झाले की नाही? मी काय खोटं बोलतो का? पहिलं वरून जन्मलं, दुसरं पाण्यापासून जन्मणं आणि तिसरं आत्म्यापासून जन्मणं. आत्मिक जीवनामध्ये आम्हाला 3 वेळा जन्म घ्यावा लागतो. देहात एकदाच जन्म होतो आणि एकदाच मृत्यू, परंतु आत्म्यामध्ये 3 वेळा. हालेलुया. 3 वेळा जन्मल्याशिवाय, पुन्हा जन्मल्याशिवाय आम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. पहिलं आपण पाहिलं. आता दुसरं आपण पाहूया. पाण्यापासून नवीन जन्म किंवा बाप्तिस्मा. पाण्याचा बाप्तिस्मा घेतला ना? किती जणांनी घेतलाय? हात वर करा. जवळजवळ सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि कालच म्हणजे 1 तारखेला 53 जणांनी घेतला. हालेलुया. म्हणजेच 53 जणांचा काय झाला? नवीन जन्म झाला. बाप्तिस्मा झाला म्हणजेच काय झाला? त्यांचा नवीन जन्म झाला. पहा, यज्ञकेल 36वा अध्याय वचन 25 ते 27. यज्ञकेल 36वा अध्याय पान नंबर 1038. यज्ञकेल 36 वचन 25 ते 27. 25 वचन. आणि मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडीन, मग तुम्ही स्वच्छ व्हाल. मी तुम्हाला तुमच्या सर्व विटाळांपासून व तुमच्या सर्व मूर्तीपासून स्वच्छ करीन. आमेन. आणि मी तुम्हाला नवे हृदय देईन हालेलुया. व नवा आत्मा मध्ये घालीन. येशूवा. आणि मी तुमचे पाषाणाचे हृदय तुमच्या देहातून दूर करून तुम्हाला मांसाचे हृदय देईन. येस. आणि मी आपला आत्मा तुमच्या आत घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांमध्ये वागाल असे करीन आणि तुम्ही माझे विधी पाळाल व ते आचराल. हालेलुया. वरून जन्म काय? मनापासून प्रभूचा स्वीकार करणं. हालेलुया. आता दुसरा पाण्यापासून जन्म. पाण्यापासून जन्माच्या वेळेला काय काय होतं पहा. परमेश्वराचं वचन म्हणतं, मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडीन. शिंपडलं नाही, आम्हाला तर आंघोळच घातली. हालेलुया. असे 2-2 थेंब शिंपडून आंघोळ होते का? होते का सांगा मला? नाही ना. ते एवढ्याशा याच्यात घ्यायचं आणि असं थोडंसं पाणी शिंपडायचं. त्याने नवीन आंघोळ होईल का? नाही होऊ शकत. रोज आम्ही आंघोळीसाठी बादलीभर पाणी घेतो, बरोबर ना? आणि मग बाप्तिस्म्यासाठी 2 थेंब कसे शिंपडून चालतील? नाही चालणार. पूर्ण बुडवलं पाहिजे, काहीच शिल्लक नाही राहिलं पाहिजे. परमेश्वर म्हणतो, मी स्वच्छ पाणी तुमच्यावर घालीन, मग तुम्ही स्वच्छ व्हाल. काय झालं म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा घेतला त्यावेळेला देवानं स्वच्छ पाण्यानं आम्हाला धुतलं आणि आम्हाला स्वच्छ केलं. कशा कशापासून स्वच्छ केलं? सर्व विटाळापासून. आतापर्यंत जे काही वाईट पाप शाप जे काय अंधारच्या गोष्टी होत्या, विटाळ, तो सगळा काय आहे? विटाळ. त्या सर्व घाणीपासून. आणखीन कशापासून म्हटलंय? मूर्तींपासून.
कशापासून? म्हणजे विटाळ आणि मूर्ती या दोन्ही सारख्याच आहेत. त्याच्यापासून तो म्हणतो मी तुम्हाला स्वच्छ करीन. आपण म्हणूया स्वच्छ केलो. हालेलुया. कारण आम्ही तो नवीन जन्म पाण्याचा बाप्तिस्मा घेतला म्हणजेच आम्ही स्वच्छ झालो. 26च्या वचनात तो काय म्हणतो? आणि मी तुम्हाला नवे हृदय देईन. आपण म्हणू आम्हाला नवीन हृदय दिलं. हालेलुया. नवा आत्मा तुमच्यामध्ये घालीन. नवीन आत्मा देवानं आमच्यामध्ये घातला. आणि मी तुमचे पाषाणाचं हृदय, म्हणजे अगोदरचं हृदय कसं होतं? दगडासारखं होतं. ते आता त्याने कसं केलेलं आहे? मांसाचे, म्हणजे नरम, नम्र, लीन असं त्यानं काय केलेलं आहे? आमचं हृदय केलेलं आहे. आणि कशासाठी केलेलं आहे? कारण तो म्हणतो त्यामध्ये मी माझा आत्मा त्याच्यात घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांमध्ये वागाल असं मी करीन आणि तुम्ही माझे विधी पाळाल आणि ते आचराल. हालेलुया. हा आहे पाण्याचा बाप्तिस्मा, म्हणजेच आमचा दुसरा नवीन जन्म. हालेलुया. ही सोपी गोष्ट नाही प्रियांनो. स्वतःकडे बघून इतका आनंद करा. लाखो करोडो पडलेत पण त्यांची हृदय पाषाणाची पाषाणच आहेत, दगडासारखीच आहेत. कितीही वचन सांगितलं तरी त्यांच्या हृदयात कार्य होत. किती पण चापट्या मारा त्यांचे डोळे उघडत. पण आम्ही आमच्या प्रभूला धन्यवाद देऊ, आमचे डोळे त्याने उघडले. आमचं पाषाण म्हणजे दगडाचं हृदय त्यानं मांसमय केलं आणि त्याचं वचन त्यानं आमच्या हृदयात असं घातलं की आमच्या मुखानं म्हटलं हो येशू हाच प्रभू आहे, येशू हाच देव आहे. तोच मेलेल्यातून उठवायला आणि तोच मला तारणारा आहे, तोच माझा तारणारा आहे. हालेलुया. हे माझं पहिला जन्म, हा माझा. आणि मग मी पुढच्या वेळेला काय केलं? याच विश्वासानं प्रभूनं म्हटलं बाप्तिस्मा घे आणि आपली पापं धुवून टाक. हालेलुया. नवीन जन्म घे, नव्यानं तुला जन्मलं पाहिजे. आमेन. म्हणून आम्ही काय केलं? पाण्याचा बाप्तिस्मा घेतला आणि बघा इथं आता वाचल्याप्रमाणे सर्व पाप आम्ही आमची धुवून टाकलेली आहेत. विटाळ, काय शब्द आहे त्याला? विटाळ. सर्व पाप त्यांची आमची त्यानं काय केलेली आहेत? धुवून टाकलेली आहेत. दुसरा जन्म. हालेलुया. कलसेकरास पत्र 2 अध्याय वचन 12 आणि 13 पहा. कलस्यकरास पत्र 2 अध्याय 12 वचन, पान नंबर 1426. त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरला गेला, त्याच्यातच तुम्ही त्याला मेल्यांमधून उठवणारा जो देव त्याच्या करणीवरील विश्वासाने त्याच्याबरोबर उठवलेले आहात. 13 वचन. आणि जे तुम्ही तुमची पातके व तुमच्या देहाची असूनता यामध्ये मेलेले होता ते तुम्हास त्याने तुमचे सर्व अपराध क्षमा करून त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. हा, जुन्यांनो आणि नवीन लोकांनो, हे आपल्यासाठी आहे. ज्यांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला त्यांचा नवीन जन्म झाला. म्हणजेच काय झालं? पहा वचन. त्याच्याबरोबर आम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेलो. म्हणजेच आमचं जुनं शरीर, जुने जे काय गोष्टी होत्या त्या सगळ्या काय गेलेल्या आहेत? पुरल्या गेलेल्या आहेत. हॅलो, आहेत का? की सेवा सुरू करायला सांगू? पुरले गेलेलो त्याला त्याच्यातच तुम्ही काय म्हटले पहा, त्याला मेलेल्यांमधून उठवणारा जो देव त्याच्या करणीवरील विश्वासाने
त्याच्याबरोबर आता आम्ही उठवलेले त्याच्या बरोबर. आता कोणाबरोबर? ख्रिस्ता बरोबर. अगोदर कोणाबरोबर होतो? सैतानाबरोबर, जगाबरोबर. हालेलुया. आता कोणाबरोबर? ख्रिस्ता बरोबर उठवलेले आहोत. 13 वचन. आणि जे तुम्ही तुमची पातके व तुमच्या देहाची असुंता यामध्ये मेलेले होता, पापामध्ये मेलेले होता, त्या तुम्हास त्याने तुमचे सर्व अपराध क्षमा करून त्याच्याबरोबर काय केलं आहे? म्हणजे नवीन जन्म नाही का? हालेलुया. एक कसं काम झालं? एका बाजूने तो मेला आणि दुसऱ्या बाजूने तो उठला. हालेलुया. आमच्या जीवनात हे काम कसं होतं? एक दैहिक दृष्टीने तो काय होतो? ख्रिस्तामध्ये मरण पावतो आणि आत्मिक दृष्टीने तो ख्रिस्तामध्ये जिवंत होतो, नवीन जन्म होतो. हालेलुया. वरून जन्मतो त्यावेळेलाही तसंच होतं. जुन्या गोष्टी, पापाच्या गोष्टी काय होतात? मागे पडतात आणि नवीन वचनाच्या द्वारे नवीन गोष्टी हृदयात यायला सुरुवात होतात. हालेलुया. दुसऱ्या वेळेला काय होतं? पाण्याचा बाप्तिस्मा घेतो त्यावेळेला तर आणखीन मोठं अद्भुत आणि महान कार्य प्रभू आमच्या जीवनामध्ये करतो. तो काय वचन काय म्हणतं? सर्व पातक, सर्व शाप, सर्व मलिनता, जे काही मरणाचं, अंधाराचं, सैतानाचं, ते सर्व त्याच्याबरोबर गाळलं जातं आणि पुन्हा आम्हाला नव्यानं उठवलं जातं. हालेलुया. पहिला जन्म हा काय आहे? फक्त आमच्या विश्वास ठेवण्यानं आम्हाला मिळतो. दुसरा जन्म हा काय आहे? आमच्या विश्वासामुळे, ओ हालेलुया, देवाच्या सेवकामुळे मिळतो. तिसरा जन्म काय ते सांगतो नंतर. हालेलुया. हालेलुया. तर अशा रीतीनं परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. प्रभूमध्ये पहा, प्रभूमध्ये पायरी पायरीने, स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट हळूहळू आणि पायरी पायरीने आमच्या जीवनात घडते. डायरेक्ट विश्वास ठेवला की तुम्ही डायरेक्ट वरती पोचणार नाही. तुम्हाला डायरेक्ट सर्वकालचं जीवन नाही मिळत. आमच्या जीवनातल्या एक एक पायऱ्या आहेत. ती प्रत्येक पायरी देवाच्या नियमाप्रमाणे जसजशी आम्ही चढत जातो तसतसं आम्ही त्याच्या राज्यामध्ये त्याच्या अधिक जवळ जातो. हालेलुया. म्हणून स्वस्थ राहायचं नाही. वचन समजलं, हा मला माहिती आहे, मला माहिती आहे, इथेच सगळं गडबड होते आणि तो माणूस थंड होतो, स्वस्थ बसतो. तो पुढे पावलं टाकत नाही. का? तो स्वतःला त्यांनी सांगितलेलं असतं, तुला माहिती आहे. रोज म्हणायचं मला माहित नाही, प्रभू तू मला शिकव. काय केलं नवीन वर्षात? पहिल्याच दिवशी आपण काय प्रार्थना शिकलो? जरा 5 गोष्टी सांगा मला. चला, परीक्षा आली. पहिलं सगळे बोलले पाहिजे, देखाने नाही. तुझे मार्ग मला कळव. दुसरं, केली नाही आहे प्रार्थना. बरेच जण असेच बसले आहेत. 2 दिवसात गायब झालंय वचन. तुला ओळखावं असं ज्ञान मला दे. तिसरी गोष्ट काय मागितली? तुझी कृपा सर्वदा माझ्यावर असू दे. चौथी गोष्ट काय मागितली? तुझी समक्षता, म्हणजे तू माझ्या संगती चालत राहा. हालेलुया. आणि 5वी गोष्ट काय मागितली? तुझं तेज मला दाखव. हालेलुया. ज्यांच्या लक्षात नाहीये मी म्हणेन ते जाऊ दे, माझा शब्द तोंडात येत होता आता. कसं दगडावर पडलं ते वचन. याचा अर्थ ते हृदय अजून पाषाणाचंच आहे. कारण नुसतं ऐकलं, इथे भरून ठेवलं नाही, त्याच्यावर विचार केला, घरी आल्यानंतर त्याच्यासाठी प्रार्थना केली नाही.
फक्त तिथे हजेरी लावली, आता इथे हजेरी लावली, मग परत पुढच्या रविवारी हजेरी लावणार, काही उपयोगाचं नाही होणार ते. हालेलुया. आम्हाला देवाकडे ह्या प्रार्थना करायच्या आहेत, त्याच्याकडून आम्हाला रोज शिकलं पाहिजे. तर आम्ही काय करतो, एक एक पायरी देवाच्या दिशेने, स्वर्गाच्या दिशेने, ख्रिस्ताच्या दिशेने जवळ जवळ जातो. हालेलुया. का नाही डायरेक्ट प्रभू तिसरा बाप्तिस्मा का देत नाहीये? कशाला एवढं हे करायला लावतो तो? नियम आहेत ना, देवाच्या राज्यामध्ये जाण्याचे काही नियम आहेत, त्या नियमाप्रमाणेच ते होणार. हालेलुया. तर आपण काय पाहिलं, दुसरा जन्म जो आहे पाण्यापासून. दुसरा जन्म कशापासून आहे? पाण्यापासून. आणि तिसरा जन्म या परत योहानाच्या पुस्तकात 5वं वचन, 3रा अध्याय आणि 5वं वचन. येशूने उत्तर दिले, मी तुला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. आता इथे तिसरं काय आहे? कशा वाचून? आत्म्या वाचून जन्मल्याशिवाय. हालेलुया. म्हणजे आत्म्याने पण जन्म झाला पाहिजे, नाहीतर देवाच्या राज्यात आम्ही जाणार नाही. म्हणून मी मगाशी म्हणालो, देवाच्या राज्यात जाण्याच्या पायऱ्या आहेत, त्या प्रत्येक पायरीवरून आम्हाला गेलं पाहिजे. परत सांगतो, पहिला वरून जन्मणं म्हणजेच मनात प्रभू येशूविषयी स्वीकार करणं, विश्वास ठेवणं. दुसरं पाण्याने जन्मणे म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा घेणं. आणि तिसरं आता काय म्हणतंय वचन? आत्म्यानं जन्माला पाहिजे. कशाने जन्माला पाहिजे? आत्म्याने जन्मला पाहिजे. त्याशिवाय असं 3 प्रकारे जन्म झाल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. हालेलुया. पहा, मत्ते 3रा अध्याय वचन 11 काय म्हणतोय येशू? पान नंबर 1143, मत्तयाचं पुस्तक 3रा अध्याय. योहान काय म्हणतोय पहा. योहान 11 वचन. पश्चातापासाठी मी पाण्यात तुमचा बाप्तिस्मा करतो खरा, परंतु जो माझ्या मागून येतो तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना वाहायला मी योग्य नाही. तो पवित्र आत्म्यात व अग्नीत तुमचा बाप्तिस्मा करेल. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. पहा, इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट देवाचा आत्मा मला सांगत आहे. पहा काय म्हटलंय 11 वचनामध्ये, पश्चातापासाठी मी पाण्यात तुमचा बाप्तिस्मा करतो. कोण म्हणतंय हे? योहान. म्हणजे योहान जो बाप्तिस्मा देत होता पाण्याचा, तो कशासाठी होता? म्हणजे आम्ही जो पाण्याचा बाप्तिस्मा घेतला तो कशासाठी घेतला? पश्चातापासाठी घेतला. मग पहिला कुठला? स्वीकारण्याचा बाप्तिस्मा, प्रभूचा स्वीकार करण्याचा बाप्तिस्मा. दुसरा आहे पश्चातापाचा बाप्तिस्मा. तिसऱ्या बाप्तिस्माकडे जाणार आहोत आपण. हालेलुया. काय म्हणतो तो योहान? काय म्हणतो? मी पश्चातापासाठी पहिल्या जन्मात तो स्वीकार करतो, दुसऱ्या पाण्याच्या जन्मात तो पश्चाताप करतो. म्हणजे आपण जे जे काही चुकीचं केलंय, देवाच्या विरुद्ध केलंय, त्या सगळ्यांसाठी तो जन्म महत्वाचा आहे. आणि तो योहान काय म्हणतो? मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो, परंतु जो माझ्या मागून येतो तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याचा वाहना वाहायला मी योग्य नाही. तो म्हणजेच कोण? येशू. तो पवित्र आत्म्यात व अग्नीत तुमचा बाप्तिस्मा करेल. हालेलुया. हा आहे तिसरा जन्म. आता मला सांगा, वरून जन्मलो,
पाण्याने जन्मलो. तिसरा बाप्तिस्मा झालाय का? कोणाचा झालाय? मी म्हणालो ना, प्रत्येक पायरीनं आम्हाला गेलं. 2 पायऱ्या चढलो आणि आपण तिथेच थांबलोय. आपल्यापैकी जवळजवळ जो मी म्हणेन सगळेजण आपण 3री पायरी चढलेलो नाही. आणि वचन म्हणतं, आत्म्याने जन्मल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात जाणार. म्हणजे आपलं काम अजून पूर्ण झालेलं. आज या 8 वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रभू आपल्याला हे सांगत आहे, माझ्या राज्यात यायचं असेल तर ही स्टेप, ही पायरी पण तुम्हाला पूर्ण करावी लागेल. हालेलुया. एका ठिकाणी लिहिलंय, मगाशीच कुठेतरी माझं लक्ष गेलं, पटकन मी ते लिहून नाही ठेवलं, की पाण्याचा बाप्तिस्मा प्रभू येशू स्वतः देत नव्हता, त्याचे शिष्य देत होते. हालेलुया. पण आत्म्याचा बाप्तिस्मा हा प्रभू येशू स्वतः देणार आहे. हालेलुया. आणि त्यासाठी आम्हाला तयार राहायचंय. जसं तो स्वर्गात घेतला गेला, त्याच्या पूर्वी त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिष्यांना त्यानं सांगितलं होतं. प्रेषितांच्या कृत्यामध्ये बघा 1:5. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 5 वचन. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, परंतु आतापासून फार दिवस झाले नाही तोच पवित्र आत्म्यात तुमचा बाप्तिस्मा होईल. आमेन. प्रभू येशू विषयी काय लिहिलंय ते 5व्या वचनात? योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, परंतु आतापासून फार दिवस झाले नाहीत तोच पवित्र आत्म्यात तुमचा बाप्तिस्मा होईल. हालेलुया. हालेलुया. हे त्यानं सांगितलं आणि त्याप्रमाणे घडलं. खरोखर त्यांचा पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा झाला. कितव्या दिवशी? इथे काय म्हटलंय? फार दिवस त्यासाठी लागणार. कधी? येशूला वरती ज्या वेळेला घेण्यात आलं त्यावेळेला आकाशातून ही वाणी झाली, हे शब्द त्यांच्यापर्यंत आले. हालेलुया. वाचा पहिले जर तुम्ही 4 वचनं वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल. 4थं वचन काय लिहिले पहा. ते एकत्र जमले असता त्यांच्याशी मिळून त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेमेतून निघून जाऊ नका, परंतु जे बापाचे वचन तुम्ही माझ्यापासून ऐकले आहे त्याची वाट पहा. हालेलुया. आणि मग म्हणतो, योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, पण मी तुमचा आत्म्याने बाप्तिस्मा करणार आहे. जास्त दिवस नाही. आणि मग त्यानं बोलल्याप्रमाणे कितव्या दिवशी? 50व्या दिवशी हे घडलं. हालेलुया. 2 अध्याय बघा, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय वचन 1 ते 4. काय असतो आत्म्याचा बाप्तिस्मा बघा. अग्नीने आत्म्यानं बाप्तिस्मा कसा असतो, काय घडतं? 3 प्रकारच्या बाप्तिस्म्यांमध्ये किती फरक आहे बघा. पहिला वरून जन्मण्याचा बाप्तिस्मा, दुसरा पाण्यापासून जन्मलेला बाप्तिस्मा, आणि 3ऱ्या बाप्तिस्म्यात काय होतं पहा. नंतर वाचा. नंतर 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एका जागी जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद आला, आणि त्याने ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर भरले. आणि अग्नीच्या सारख्यामध्ये विभागत असलेल्या जिभा त्यांना दिसल्या,
आणि त्यांच्यातील प्रत्येकावरती एक एक जीभ बसली. तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले हो. आणि आत्म्याने जसे त्यांना बोलायला लावले तसे तसे ते अन्य भाषांनी बोलू लागले. हा आहे पवित्र आत्म्याचा आणि अगदीचा बाप्तिस्मा. काय जिवंत अनुभव घेतला असेल ना त्यावेळेला लोकांनी. आणि आपल्याला हे आपल्या जीवनात अजून व्हायचं. किती जण याच्यासाठी प्रार्थना करतात सांगा मला. अरे हे नाही झालं तर वचन म्हणते तुम्ही देवाच्या राज्यात जाणार नाही. आणि हे आम्ही कधी मागतच नाही की तू प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने तुझ्या अग्नीच्या द्वारे माझा बाप्तिस्मा कर, कारण त्याशिवाय मला तुझ्याकडे येता येणार नाहीये. नाही जाऊ शकत आपण. प्रभूला हे माहीत होतं आणि म्हणून तो स्वर्गात गेला. 15व्या दिवशी परत आला. त्या शिष्यानं वचन दिलं होतं त्याप्रमाणे त्यांच्या जीवनात त्यानं केलं. हे असं होणार. हालेलुया. करून दाखवलं त्यानं. तो म्हणाला होता ना मी तुमचा बाप्तिस्मा कशामध्ये करेल? पवित्र आत्म्यात आणि अग्नीने करेन. आणि ती गोष्ट त्यानं पूर्ण केली. आमच्या जीवनात पण ती झाली पाहिजे. हालेलुया. आणि मी म्हणतो मला असं स्वतःला वाटतं आमच्यासाठी सुद्धा तो एक दिवस देवानं नक्कीच नेमून ठेवलेला आहे. हालेलुया. आमच्यासाठी सुद्धा त्यांच्यासाठी दिवस नेमलेला होता की नाही? कारण येशूनं स्वतःनं त्यांना बाप्तिस्मा दिलाय. मग हा पवित्र अग्नी आत्म्याचा बाप्तिस्मा येशू स्वतः देणार. आमच्यासाठी सुद्धा तो दिवस नक्कीच नेमलेला आहे. प्रार्थना करा की प्रभू आमचा पण तो बाप्तिस्मा झाला पाहिजे. आमच्यावर पण ती कृपा कर. आमच्यावर पण तो बाप्तिस्मा पाठवून दे. आम्हाला पण त्या आत्म्याचे बाप्तिस्मा दे. आम्हाला पण आत्म्यानं नवीन जन्म होऊ दे. नाहीतर आम्हाला देवाच्या राज्यात नाही. मग काय फायदा? मग आजपासून प्रार्थना करणार असेल तर याच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. की पवित्र आत्म्यानं माझा बाप्तिस्मा झाला पाहिजे. हालेलुया. कारण प्रभू येशू त्याच्या मंडळीला घेऊन जायला येणार आहे. हालेलुया. त्याच्यापूर्वी मला वाटतं त्याच्यापूर्वी मी पंडित नाही आहे पवित्र शास्त्रातला, पण मला असं वाटतं त्याच्यापूर्वी तो हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आपल्या लोकांवर नक्कीच करेल. कारण तो झाल्याशिवाय आम्ही देवाच्या राज्यात जाणार नाही म्हटलंय. हालेलुया. योएल संदेश त्याला सांगितलं कदाचित ते तसंच असावं. मी माझा आत्मा तुम्हावर ओतून देईन शेवटच्या काळात. हालेलुया. आणि शेवटचा काळ जवळ आलाय. प्रभूचं येणं जवळ आलंय. याचा अर्थ पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा होण्याची वेळ जवळ आलेली आहे. हालेलुया. कुठे आहात तुम्ही? अजून पापात, अजून भांडणात, अजून हे पाहिजे, अजून ते पाहिजे. हॅलो. स्वीकार तुम्ही केला, छान केलं. पाण्याचा बाप्तिस्मा घेतला, खूप चांगलं केलं. पण तिसरा एक महत्वाचा राहिलाय. त्याच्यासाठी काय करत आहात? त्याच्यासाठी काय करायचं? कालच बसलो असताना प्रभूनं मला हे विचारलं. मी तुम्हाला सांगितलं. हालेलुया. आम्हाला प्रार्थना केल्या पाहिजेत. आम्हाला अधिकाधिक प्रार्थना केल्या पाहिजेत. नाहीतर इतकी वर्ष आम्ही जे केलंय त्याचं फळ काहीच नाही. तर पहिला बाप्तिस्मा आम्ही स्वतःहून, दुसरा बाप्तिस्मा देवाच्या सेवकाने दिला,
तिसरा बाप्तिस्मा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त देणार. हालेलुया. म्हणजे प्रभूकडे येण्यासाठी पहिलं पाऊल आम्हाला स्वतःला टाकलं पाहिजे. हालेलुया. दुसरी तयारी देवाचा सेवक तुमच्याकडून करून घेतो, पण तिसरी तयारी सुद्धा तुम्हाला स्वतःलाच करायची आहे, आणि ती पाहून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा करणार आहे. हालेलुया. आणि या नवीन वर्षात इतकी उत्तम गोष्ट प्रभूच्या आत्म्याशिवाय दुसरा कोणी आपल्याला सांगू शकत नाही. हालेलुया. हां, प्रत्येकाची आशा असते काय काय या नवीन वर्षात पास्टर काय भविष्यवाणी करतात. अरे त्या भविष्यवाण्या काय व्हायच्या तेव्हा होतील, पूर्ण नाही झाल्या तरी चालणार आहे, परंतु देवाच्या राज्यात जाणं याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी काय आहे? आहे का कोणती मोठी गोष्ट? तो भविष्यवाणी घेऊन नाही आलोय तुमच्याकडे. देवाचं सत्य वचन तुमच्याकडे आज आलेलं आहे, आणि ते म्हणतं आत्म्यानं अग्नीनं तुमचा बाप्तिस्मा झाला पाहिजे, तरच तुम्ही देवाच्या राज्यात जाणार, नाहीतर जाणार नाही. आणि हा बाप्तिस्मा जो आहे तो आम्हाला स्वतःला घेत नाही, पाळक कुठला देऊ शकत नाही, तो फक्त प्रभू येशू ख्रिस्तच देतो. मग किती जवळचे आहात त्याच्या? किती जवळ आहात त्याच्या की तो तुमची पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासाठी आठवण करेल? हालेलुया. आज तयारी करा. बरेच जण आज नाही आहेत, जरा हे पोचवा त्यांच्यापर्यंत. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळतो, म्हणजे तिसरा जन्म. हालेलुया. त्यामुळे त्यांना देवाचं सामर्थ्य मिळतं. काय झालं इथे वाचलं ना आपण आता, ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. काय शब्द वापरलाय बघा, पवित्र आत्म्याने काय झाले? परिपूर्ण झाले. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतीही उणीव राहिली नाही. हा आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. हालेलुया. स्वतः स्वीकार करतो, उणीवा राहतील. पाण्याचा बाप्तिस्मा करतो, उणीवा राहतील. परंतु पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेतो, कोणतीही उणीव राहणार नाही. तो मनुष्य परिपूर्ण होतो, म्हणूनच तो देवाच्या राज्यात घेतला जातो. कारण पूर्ण एकच आहे, आणि पवित्र आत्म्याशिवाय पूर्णता आम्हाला येत नाही. आणि ती येते त्याच वेळेला आम्ही स्वर्गामध्ये देवाच्या राज्यामध्ये घेतले जातो. आम्हाला सामर्थ्य मिळतं. मग वेगवेगळे चिन्ह चमत्कार घडतात. वाचा पुढे पुढे जे प्रेषितांनी जे केलेत ते अद्भुत गोष्टी वाचा तुम्ही घरी गेल्यावर. आज मंडळांमध्ये चिन्ह आणि चमत्कार घडत नाही आहेत, याचं कारण हे आहे, ते त्यांचा बाप्तिस्मा आत्म्याने झाला होता, आणि म्हणून ते अद्भुत गोष्टी करत होते. आमचा फक्त पाण्याचा झालाय. हालेलुया. पण निराश व्हायचं नाही. हालेलुया. प्रभूमध्ये आशा असली पाहिजे आपल्याला, विश्वास असला पाहिजे. पवित्र आत्म्याने ज्या वेळेला बाप्तिस्मा होतो त्यावेळेला काय होतं, मनुष्य परिपूर्ण बनतो, त्याला देवाचं सामर्थ्य मिळतं, आणि तो जगामध्ये ख्रिस्ताचा साक्षीदार बनतो. हालेलुया. वेगळा आहे हा बाप्तिस्मा. त्यामुळे काय होतं, आत्म्यानं भरला जातो मनुष्य. देवाचं सामर्थ्य जिवंतपणे अनुभवतो तो.
म्हणून आता आम्ही काय केलं पाहिजे? पूर्ण विश्वासानं आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. शेजाऱ्याकडे बघा, झोपलाय का? काय करणार, अजून काही पाषाण हृदय असतील तर. काही लोक म्हणत होते 2 महिने हा नव्हता तो बरा होता. चांगलं 1 तासभर डुलक्या काढायला मिळायच्या, आला परत. हम नहीं छोड़ेंगे तुमको, तुम हमें भले छोड़ दो. हालेलुया. हाँ, प्रभु ने जोड़ा है तो तोड़ेंगे थोड़ी. काय असतं, अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात ना, त्यावेळेला सैतान बरोबर आपली कमजोरी ओळखतो, आपलं डोकं जड करतो, आपले हृदय जड करतो, आपले डोळे जड करतो आणि मग डुलक्या यायला लागतात. म्हणून म्हटलं, शेजाऱ्यांनो सेवा करा. महत्त्वाची गोष्ट, प्रभूमध्ये ज्याचा नवीन जन्म झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, म्हणून म्हटलं पायरी पायरीनेच आम्हाला ती मिळवता येईल, डायरेक्ट मिळणार नाही. नाही तर पायरीवर बसून राहू नका, पावलं टाका. कारण आता काय झालेलं आहे, देवानं आमच्यातलं जुनं ते सर्व काढून टाकलेलं आहे आणि सर्व काही काय केलंय, नवीन केलंय. बरोबर का? 2 कोरिंथ 5 अध्याय 17 वचन. कोरिंथकरास 2 पत्र 5 अध्याय 17 वचन. यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. मिळालं का सगळ्यांना? काही जणांना शोधायला वेळ जातो. पान नंबर 1398, 2 कोरिंथ 5 अध्याय 17 वचन. यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे. कोण कोण ख्रिस्तामध्ये आहेत? हात वर करा. चला, एवढं तरी माहिती आहे. धन्यवाद प्रभूला. तर मग म्हणा, मी नवीन उत्पत्ती आहे. मी नवीन उत्पत्ती आहे. मी नवीन आहे, मी जुना नाही. जुनं काहीच माझ्यामध्ये नाही. सर्व देवानं मला आता नवीन दिलंय. हालेलुया. पुढे काय म्हटलंय पहा, जुने ते, मला सगळेजण म्हणा, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. काय काय नवे झालं आहे? सर्व. हालेलुया. जुने डोळे, जुने कान, जुने हातपाय, जुनं हृदय, जुनं शरीर, जुने विचार, सर्व गेलं. बाप्तिस्मा घेतल्यामुळे सर्व गेलं. आता सगळं काय झालंय? नवीन आलंय. हालेलुया. जशी चापटी मिळाल्यानंतर बाळ सर्व अवयव वापरायला लागतं, तसं आता बाप्तिस्मा घेतल्यानंतर आम्ही हे सगळे अवयव, नवीन झालेले अवयव, नव्या गोष्टींसाठी वापरणार. हालेलुया. देवानं नवीन केलेलं आता जुन्या गोष्टींसाठी वापरणार. वापरलेत ना तर मी नाही काय करणार. मी काय करणार तुम्हाला? मी उगाचच आपला दम दिला, म्हटलं चान्स मारून घेऊया. हालेलुया. देवानं प्रत्येक गोष्ट नवीन केली आहे. आता ती मी जुन्या कामासाठी वापरणार. पूर्वी माझे डोळे काय काय बघत होते ते सांगायला नको, माहित आहे सगळ्यांना. मग आता पण तेच बघणार का? आता पण ते डोळ्यांनी माझ्या पाप करणार का?
तर मग मी नवीन नाही झालो, मी जुनाच आहे. मग मी ख्रिस्तामध्ये नाही, मी अजून सैतानामध्येच आहे. पण मी बाप्तिस्मा घेतला याची जाणीव जर मला आहे, तर मी काय करणार आहे, आतापासून रोज माझ्या मनाला सांगणार आहे, रोज माझ्या विचारांना सांगणार आहे, हे जुनं होतं, आता येशूमध्ये मला नवीन शिकायचं आहे आणि त्याप्रमाणेच मला पाहायचं आहे. हालेलुया. कान माझे पूर्वी नको नको त्या गोष्टी ऐकण्यासाठी दुसऱ्याच्या भिंतीकडे लागायचे की नाही. तिकडे भांडण चाललं शेजारी की समोर जाऊन कसं ऐकायचं, त्याला कसं वाटेल, मग असं भिंतीजवळ हळूच कान लावून, काय बोलते ग ती, काय बोलते ती. हां, कुरकुरी ऐकण्यामध्ये इकडच्या तिकडच्या बायकांच्या गोष्टी कमी असतात. सगळ्या बायकांनो क्षमा करा मला, पण खरं आहे, काय करू. हालेलुया. तिकडे माझे कान लागणार. हां, माझे कान कुठे लागतील, नवीन कान कुठे लागतील, मग देवाच्या वचनाकडे. हालेलुया. लागलेत का आता, बघा शेजाऱ्याकडे. नाही तर इथे येऊन पण लागत नाहीत काहींचे. माझे कान देवाच्या वचनाकडे मी ऐकेन. फक्त रविवारी नाही, मी माझ्या देवाला रोज सांगेन, आज तू माझ्याशी बोल, तुझा दास ऐकत आहे. हालेलुया. आणि तो बोलेल आणि माझे कान ऐकतील. प्रभू येशू ख्रिस्त आपला गुरु आहे की नाही. मग आपण शिष्य बनून त्याच्याकडे गेलो तर तो आपल्याला शिकवणार नाही का. शिष्य बनून जा ना त्याच्याकडे. शाळेत गेलात तेव्हा शिक्षकांनी शिकवलं की नाही शिकवलं, की घरात येऊन शिकवलं. शाळेत गेलात ना तेव्हा शिक्षकांनी शिकवलं ना, मग त्या गुरुच्या चरणाशी बसा, तो शिकवणार आणि मग तुम्हाला ऐकायची सवय लागेल. हालेलुया. मी माझ्या देवाला खूप खूप धन्यवाद देतो. खरंच मी डबल ड्युटी करतो ना, तरी तो माझ्याशी इतक्या चांगल्या गोष्टी बोलतो ना. अरे कुठे मला वेळ असतो इतकं बसायला. काय सांगू तुम्हाला, काल कुठे कुठे भटकलो आणि काय काय केलंय डिसेंबरपासून, तरी पण थोड्या वेळात देवाने इतकं सुंदर दिलं. मग तो तुम्हाला सही देणार नाही. माझ्यावर तो जास्त प्रेम करतो, मला माहिती आहे, तुमच्यावर नाही करत. हालेलुया. आता माझे कान नवीन कान आहेत, ते कुठे लागतील, त्याच्याकडे लागतील. माझे डोळे त्याच्याकडे लागतील, त्याची सुंदरता पाहण्यास. काय म्हणतं वचन, यहोवाची परमेश्वराची सुंदरता पाहण्यास रात्रंदिवस माझे डोळे त्याच्याकडे लागतील. होईल का असं. नसेल होत तर तिसरा बाप्तिस्मा तुमचा होणार नाही प्रियांनो. हे महत्वाचं आहे. देवानं जुनं ते याच्यासाठी काढून टाकलंय की जे त्यानं नवीन करून दिलंय ते तुम्ही त्याच्या गौरवासाठी वापरावं. हालेलुया. हात आणि पाय सुद्धा त्याने नवीन केले. पूर्वी हात कशासाठी, मारामारी करताना भांडण करताना कोण दिसले की 2-4 ठेवून जायला जायचं. चलो मौके पे चौका हाथ धो के लेते हैं भाई, बहुत दिन से कुछ मिला नहीं. आता काय करतील हे हात, सेवा करतील का, आंधळ्याला लंगड्याला आधार देतील का, भुकेलेल्याला मदत करायला जातील का. हालेलुया. अशक्ताचा आधार बनतील का, गरीबाचा आधार बनतील का. हालेलुया. हे माझ्या हातांनी माझ्या पायांनी झालं पाहिजे. माझी पावलं त्या दुःखी कष्टी लोकांकडे पोचतील का.
पूर्वी ती थिएटरमध्ये जात होती, पिक्चरसाठी धावत होती, भांडणासाठी धावत होती, इकडे तिकडे पळत होती, अड्ड्याकडे जात होती, आणखीन कुठे कुठे लिस्ट बनवा तुम्हाला माहिती आहे. पण आता देवानं त्याच्याद्वारे, त्याच्या रक्तानं, त्याच्या नावामध्ये धुतलेलं आहे. मी ते परत घाणीकडे घेऊन जाणार नाही आहे, तर मी त्यांचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करणार आहे. हालेलुया. माझा श्वास आता चालेल तो फक्त ख्रिस्तासाठी. यापुढे प्रभू तू माझा, यापुढे प्रभू तू माझा, प्रिय बंधू स्वामीराज. तव नामाचा जयघोष हा माझा, म्हणजे माझ्या श्वासामधून काय झाला पाहिजे, त्याच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे. हा आहे माझ्या नवीन श्वासाचा, देवानं दिलेल्या श्वासाचा. अशा रीतीने मला उपयोग करायचा आहे, मला वापर करायचा आहे. जे नवीन दिलंय ते आता बिघडवायचं नाही आम्हाला, आणि ते लपून ठेवायचं पण नाही. सगळेजण संसार करणारे लोक आहेत. घरातली भांडी असतात, खूप दिवस ती एका कोपऱ्यात राहिली तर स्वच्छ असतात का हो? घासून ठेवली होती ना, धुवून ठेवली होती ना, का खराब होतात ना. तसं देवानं आता घासून पुसून अगदी स्वच्छ पाण्यानं आंघोळ घालून स्वच्छ करून दिलंय. तसंच ठेवलं तर ते खराब होणार, वापरलं तर येस. हालेलुया. वापरावं लागेल तर ते स्वच्छ राहील. जुनं ते सर्व, म्हणजे जुने आजार होते ते पण. हॅलो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नाही का. बाप्तिस्मा घेतला ना, वचन म्हणतं जुनं ते सगळं, जुने घाणेरडे विचार गेले, जुने रोग सुद्धा मग गेले. पिढ्यानपिढ्यापासून, सैतानापासून जे काही आलं होतं माझ्या चुकीमुळे, माझ्या पापांमुळे, ते सुद्धा सगळे निघून गेले. काही जुनं काही राहिलेलं, सर्व नवीन झालेलं आहे. हालेलुया. म्हणून बाप्तिस्मा घेतल्यानंतर सुद्धा जर तुम्ही कुठल्या आजारामुळे दुःखी असाल ना, तर तुम्ही खूप चुकीची गोष्ट करत आहात मी म्हणेन. उलट रोज आनंद करा. हा आजार मला होता पण तो आता निघून गेलाय. प्रभूचं वचन मला म्हणतं, मिस्रातली कुठलीही दुखणी मी तुझ्यावर ठेवणार नाही. हा त्याचा शब्द आहे. मग म्हणजे माझ्यावरती राहिलेली नाही आहेत. डॉक्टरचे रिपोर्ट काय पण बोलू देत, ते खोटे आहेत. सैतान मला अडकवण्यासाठी, घाबरवण्यासाठी, निराश होण्यासाठी ते देतो. परंतु वचन हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा रिपोर्ट आहे. हालेलुया. तो कोणीही बदलू शकत नाही. बस आम्हाला रोज बोलायचं आहे, रोज सांगायचं आहे, प्रभू तू हे माझ्यासाठी बोलला आहेस. हालेलुया. जुनं ते होऊन गेलं, सर्व काही नवीन झालं आहे. हालेलुया. मग आता काय करायचं? नवीन झालंय, मग काय करायचं सांगितलं आता. इवन इतकंच नव्हे, फक्त अवयव, फक्त श्वासच नव्हे, तर नवीन जन्मानं देवानं आम्हाला वस्त्र सुद्धा नवीन दिली आहेत. होय की नाही? नाही दिलीत की नाही? नवीन कपडे पण दिले ना. म्हणून मला वाटतं काही लोक ते ठेवून आले जुने तिकडे, नवीन घालून आले. हा बघा ना, यशया 60 वचन 10. नाही सॉरी 61:10. यशया 61:10, पान नंबर 897. मी यहोवाच्या ठायी फार आनंदेन,
माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासेल. आमेन. कारण जसा वर माळेने आपणास सुशोभित करतो आणि जशी वधू आपल्या भूषणांनी आपणास शृंगारते, तसं त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. त्यांनी मला नयाच्या झग्याने आच्छादलं आहे. आमेन, आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया. काय उदाहरण दिलंय की जसा वर म्हणजे नवरा आणि जशी वधू म्हणजे नवरी. मला सांगा, लग्नामध्ये सगळ्यात हिरो कोण असतो आणि हिरोईन कोण असते? सगळ्यात सुंदर कोण असतात? हे दोघंच असतात की नाही? सगळेजण कोणाकडे बघतात? का? मेकअप. कपडे वेगळे, मेकअप वेगळा है ना, मान वेगळा, सन्मान वेगळा, सगळ्यांच्या समोर खुर्चीवर बसवलेले असतात है ना. देव वचन देऊन काय म्हणतो माहिती आहे? हालेलुया. मी यहोवाच्या ठाई फार आनंदेन बाप्तिस्मा घेतलेल्यांनो. कारण का? माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासेल. कारण जसा वर मायेने आपणास सुशोभित करतो आणि जशी वधू आपल्या भूषणाने आपणास शृंगारते, तसं त्यानं मला तारणाची वस्त्र नेसवली आहेत. त्यानं मला न्यायाच्या झगाने आच्छादलेलं आहे. वस्त्र, जुनी वस्त्र काहीच ठेवलं नाही. अरे आपण त्या नवरा आणि नवरीला जी वस्त्र दिली ना, ती बाजारातून विकत आणलेली. पण येशूनं आम्हाला जी दिली ना, ती त्याच्या राज्यातली, त्याच्याकडची, त्यानं दिलेली ती वस्त्र आहेत. म्हणून कृपा करून त्याला डाग लागणार नाही याची काळजी घ्यायची. हालेलुया. मस्तपैकी पांढरा शर्ट घेतलाय, त्याच्यावर डाग लागला की कसं वाटतं? आनंदानं नाचता का तुम्ही? नाचतो कोण इकडे? नवीन साडीला जरा कुठे काय कोलीत लागलं, फाटली, मध्येच कोणी फाडली, खिळा लावला, काय लावलं, कात्री लावली तर कसं वाटेल? वाईट वाटेल ना. हां, मग लक्षात ठेवायचं, देवानं त्याच्या राज्यातलं नवीन वस्त्र मला दिलेलं आहे. त्याचं नाव आहे न्यायीपणाचं वस्त्र. हालेलुया. सर्व नवीन केलं म्हणून म्हटलं ना, सर्व नवीन केलंय. मग आता काय करायचं आणि काय करायचं नाही पाहूया. एक थोड्याशा गोष्टी. वेळ तर झालाय पण हरकत नाही, आपण काय बसू शकतो ना. बघा शेजाऱ्याकडे, तो बसू शकतो का बघा. बसू शकतो? बोलू? ओके. इफिस्करास पत्र काय करायचं नाही पहा. 5वा अध्याय वचन 3. इफिस्करास पत्र 5वा अध्याय वचन 3, पान नंबर 14 ते 17. आणि पवित्रांस सोपते त्याप्रमाणे जार कर्म व सर्व अशुद्धपण किंवा लोभ यांचा तुम्हामध्ये उच्चार न होवो. हा, पहिली गोष्ट काय म्हटलंय? जार कर्म व सर्व अशुद्धपण किंवा लोभ यांचा तुमच्यामध्ये उच्चार न होवो. म्हणजे या गोष्टी तोंडातून तुमच्या आल्याच नाही पाहिजेत. तोंडातून आल्या नाही पाहिजेत म्हणजे काय मनाने करायच्या का? हॅलो, कळलं का? कोणालाच कळलेलं दिसत नाही. कळलं काय करायचं नाही? कळलं काय नाही करायचंय? जार कर्म म्हणजे व्यभिचार वगैरे वाईट गोष्टी ज्या आहेत, अशुद्धपण, लोभ यांचा विचार सुद्धा तुमच्या डोक्यात आता येता कामा. कारण जुनं डोकं देवानं काढून टाकलंय आणि नवीन दिलंय. त्यामुळे जुन्या गोष्टी आता त्याच्यामध्ये भरायच्या. हां, त्या दररोज आता काढायच्या आहेत आणि काय नवीन गोष्टी त्याच्यात भरायच्या आहेत. जार कर्म नाही, आम्हाला पवित्रता भरायची आहे. हालेलुया. अशुद्धपण नाही, आम्हाला शुद्धता भरायची आहे. लोभ नाही तर आम्हाला निस्वार्थीपणा भरायचा आहे. हालेलुया. शब्द थोडेसे मोठमोठे होत आहेत
पण काय करू, तुमच्याकडचे शब्द नाही पटकन सुचत. पुढचं 4थं वचन. आणि ओंगळपण किंवा मूर्खपणाच्या गोष्टी किंवा टवाळी जी उचित नाही त्यांचाही उच्चार न होवो. हा, काय म्हटलंय पहा, ओंगळपण, घाणेरड्या गोष्टी, मूर्खपणाच्या गोष्टी, टिंगळ, टवाळी करायचं की नाही? करत नव्हतो, आता बंद. कारण देवानं आम्हाला नवीन केलेला आहे, पाण्यानं बाप्तिस्मा झालाय. आता टिंगळ टवाळी करायची, दुसऱ्याची खेचायची, दुसऱ्याला काय म्हणतात ते, काय शब्द नाही आठवत, नाही आठवत. चल ठीक आहे. ज्या गोष्टी उचित नाहीत त्यांचा उच्चार सुद्धा, उचित म्हणजे चांगल्या नाहीत, त्या मुखातनं आल्या नाही पाहिजेत. पूर्वीच्या तोंडाला सवय होती ना, मध्येच च्या, पुढचे शब्द नाही बोलत मी, हा, तुझ्या, आता कळलं, हा, है ना, पटकन यायची ना तोंडात. जरा काय, जरा मना विरुद्ध झालं की तू याचे. आता वचन म्हणतं त्याचा उच्चार सुद्धा झाला नाही पाहिजे. हालेलुया. हां, सवय लागलेल्यांना कठीण जाईल, पण अशक्य नाही. हालेलुया. हां, माझ्या तोंडात एक पूर्वी शब्द यायचं वाईट, नाही सांगत आता मी, कशाला स्वतःच्या चुका सांगायच्या. प्रयत्न केला की ते सगळे जातात, लगेच नाही जाणार. इतकी वर्ष सैतानानं राज्य केलंय ना, तो लगेच आपल्याला नाही सोडू शकत. जितके आम्ही प्रभूच्या जवळ जाऊ तितके आम्ही पटकन मोकळे होऊ. हालेलुया. साधी गोष्ट आहे, काय त्याच्यात अवघड नाही आहे. आमेन. जितकं आम्ही वचन बोलू तितके त्या वाईट गोष्टी आपोआप निघून जाणार. आमेन. पुढचं 6वं वचन. व्यर्थ शब्दांकडून कोणी तुम्हास फसवू नये, कारण या गोष्टींमुळे आज्ञाभंगाच्या मुलांवर देवाचा क्रोध येतो. म्हणजे आज्ञाभंग तुमच्याकडून होता कामा नये. काय करायचं नाही, लक्षात घ्या. लिस्ट बनवली तरी चालेल. आज्ञाभंग होता कामा नये. 7वं वचन. म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर भाग घेणारे असे होऊ नका. त्या लोकांबरोबर भाग घेऊ नका. लग्न आहे शेजाऱ्याकडे, गाळातलं लग्न आहे, दादाचं लग्न आहे, मामाचं लग्न आहे, मावशीकडे आहे, काय करू? रविवारी आज प्रार्थना पण आहे, पण मग काय करू? वचनाने सांगितलंय काय करायचं ते. हालेलुया. त्यांच्या रीतीभाती पाळणार का? आमच्याकडे नारळ ठेवावे लागतात, पान ठेवावं लागतं, उतारे ठेवावे लागतात. लग्नात काय काय करावं लागतं. तुमच्याकडे पण आहेत ना पद्धती. प्रभू काय म्हणतो? त्यांच्यामध्ये भाग घेऊ नका. जे देवाच्या वचनाप्रमाणे नाही त्या गोष्टींमध्ये भाग घ्यायचा नाही, कारण देवानं तुम्हाला धुतलंय. हालेलुया. जुनं ते काढलंय. पुढचं वचन 7 वाचलं का? 11. आणि अंधाराच्या निष्फल कर्माचे भागीदार होऊ नका, तर त्याऐवजी त्यांचा निषेध करा. कर्माचे भागीदार पण होऊ नका, तर त्यांचा काय करा? अंधाराची निष्फळ कर्म म्हणजे काय? सैतानाची कामं, दारूबाजी. हे प्रभूचं काम आहे का? तो म्हणतो त्यांच्या बरोबर भागी पण, त्यांच्याबरोबर हे करू. मग काय करा? नुसतं करू नका, निषेध करा. त्याला सांगा दारू पिणे हे देवाच्या दृष्टीने पाप आहे. हालेलुया. नवीन झालेला मनुष्य अशा रीतीने चालणार आहे प्रियांनो. अजून बघूया काय काय करायचं नाही. 15वं वचन.
तर तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानासारखे जपून वागावे. अज्ञानासारखे मूर्खासारखे वागू नका. 17व वचन, म्हणून तुम्ही मूर्ख होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजा. मूर्ख होऊ नका. 18व वचन, द्राक्षारसानं मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे तर आत्म्याने भरलेले व्हा. कळलं काय करायचं नाही ते कळलं. आता काय करायचं ते बघूया. चालेल का? शिकायचं का? नवीन झालेल्या लोकांनो काय करायचं ते बघा. त्याच्यातच पिपिस्कराच्याच पत्रामध्ये 5वा अध्याय वचन 1, यास्तव तुम्ही प्रिय लेकरांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा. प्रिय लेकरांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा. म्हणा सगळ्याने, देवाचे अनुकरण करणारे. देवाचे अनुकरण करणारे हे आम्हाला करायचंय. हालेलुया. अजून काय करायचंय? 2रं वचन, आणि ज्याप्रमाणे ख्रिस्तानेही आम्हावर प्रीती केली व देवाला सुगंधाचा सुवास असे आम्हासाठी आपणाला अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. ख्रिस्तानं आमच्यावर प्रीती केली ना, तशी आता आम्हाला एकमेकांवर प्रीती करायची आहे. त्यानं प्रीती केली आमच्यावर म्हणून आमच्यासाठी स्वतःला अर्पण केलं. आता आम्ही एकमेकांवर प्रीती करू, एकमेकांसाठी स्वतःला अर्पण करू. किती साधं सोपं गणित आहे. हालेलुया. हे आम्हाला करायचंय. आमेन. 8वं वचन, कारण पूर्वी तुम्ही अंधार होता परंतु आता प्रभूमध्ये उजेड आहात. उजेडाच्या लेकरांसारखे चाला. काय करा? उजेडाच्या लेकरांसारखे चाला. हालेलुया. पुढचं किती वाचलं? 8. आता 10वं वचन, प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घेत जा. काय करायचं? प्रभूला काय संतोषकारक म्हणजे प्रभूला काय आवडतं. डान्स केल्यावर आवडतो का प्रभूला? तर करा. नाही म्हणतात. प्रभूमध्ये नाचलेला आवडतं प्रभूला. दावीद नव्हता नाचला का? अरे उलट तो एकदाच नाचला, आपण दरवर्षी नाचतो. हालेलुया. बरोबर ना? मग पण लग्नात ढिंचक 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 केलं तर आवडेल का देवाला? आवडेल का? डीजे, पीजे आणि डीजे, पीजे आणि डीजे, ढिंचक ढिंचक. असंच असतं ना जगामध्ये. काय असतं? पीजे डीजे, पीजे डीजे, बस. हे देवाला आवडणार आहे का? नाही. हालेलुया. म्हणून काय म्हटलंय? देवाला जे आवडतं ते, देवाला संतोषकारक काय आहे ते पारखून घ्या, शोधून बघा आणि ते करायचं आहे. आमेन. 15वं वचन, तर तुम्ही अज्ञानासारखे नाही तर ज्ञानासारखे जपून वागावे म्हणून सांभाळा. ज्ञानासारखे जपून वागा आणि सांभाळा. आजूबाजूला खूप वाईट गोष्टी आहेत, इतक्या चांगल्या गोष्टी आहेत की तुम्हाला त्या त्यांच्याकडे खेचून घेतील. हॅलो. म्हणून अज्ञानांसारखे राहू नका, भोळे बनू नका, ज्ञानांसारखे वा. हालेलुया. आणि जपून वागा, सांभाळा म्हटलंय. पुढचं वचन 17, म्हणून तुम्ही मूर्ख होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजा. प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या. काय करायचंय समजतंय का? बरेच जण नुसते बसलेले असतात, कोण लिहिताना मला दिसत नाहीये. काय घरी गेल्यानंतर करणार आहे? आणि मग विचारलं की काही येत नाही. नोट करून ठेवलं पाहिजे ना, म्हणजे घरी गेल्यानंतर निदान बाबा विचार करू शकतो, वाचू शकतो, म्हणजे ते हृदयात राहतं. आता इकडून ऐकलं आणि इकडून जात आहे. शिकलेले पण पेन मोई काय आणत नाहीत. शाळेत आलेत पण दप्तर घरीच ठेवलंय. हा नव्हता तो बरा होता 2 महिने. नाही का? हो मॅडम. 17 वचन वाचलं का? प्रभूची इच्छा काय आहे ते समजा. वचन 18,
द्राक्षारसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने भरलेले हा, व्हा. आत्म्याने भरलेले व्हा. काय म्हटलंय? आत्म्याने बोलत पण नाही बघा, तो बोलायला सुद्धा जड जात आहे. आत्म्याने भरलेले व्हा. कशाने भरलेलं? आत्म्याने. हा, दारूने नाही. झिंगायचं, हा, माजायचं नाही. माजायचंच असेल तर आत्म्याने माझा. हालेलुया. हे आम्हाला करायचं आहे. आमेन. बघा नवीन वर्षात काय काय देव आपल्याला करायला सांगतोय. 1 तारखेच्या 5 गोष्टी आणि आजच्या या लिस्ट करा मोठी. नंतरचं 18 वचन झालं. वाचलं. 19 गीते, स्तोत्रे, आत्मिक गायने यांकडून एकमेकांशी बोलत जा. आता आम्हाला बोलायचं आहे, पण कसं काय बोलायचं आहे? गाणी बोलायची आहेत, स्तोत्र बोलायची आहेत. हालेलुया. असं आम्हाला वचनातनं बोलायचं आहे. आपल्या अंतकरणात गोड सूर काढून प्रभूला गात राहा. हा, आपल्या अंतकरणात गोड सूर काढून प्रभूला गात राहा. धन्यवाद. हालेलुया. होसाना. अरे हे शब्द ऐकले ना तरी माणूस असा कसा फटकन जागा झाला पाहिजे. इतकं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये आहे. हालेलुया. आहे. आत्म्याने. हा. आमच्या प्रभू येशूच्या नावात सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवाची म्हणजे बापाची उपकार स्तुती करा. हा, 20 वचन. आणखीन काय करायचं आहे पहा. प्रभू येशूच्या नावात सर्व गोष्टींबद्दल कधीतरी. सर्वदा. काय? सर्वदा. कधीतरी बरं वाटेल तेव्हा. सर्वदा. काय म्हटलंय? सर्वदा. सर्वदा देवाची म्हणजे बापाची काय करा? उपकार स्तुती करा. आणि 21 वचन. ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांच्या अधीन असा. ख्रिस्ताच्या भयात. भय धरायचं, पण कोणाचं? फक्त त्याच्या भयात राहायचं आणि एकमेकांच्या अधीन. म्हणजे स्वतःपेक्षा इतराला जास्त मान द्यायचा. हालेलुया. हालेलुया. स्वतःपेक्षा इतराला जास्त मान द्यायचा. तुम्ही बघत आलात ना इतकी वर्ष, आम्ही असंच करतो ना. हालेलुया. तुम्ही पण करा ना. आमेन. प्रभूमध्ये ह्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. नवीन जन्म ज्यांचा झालेला आहे त्यांनी ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि आजच्या वचनातून देव आम्हाला सांगतो की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला पाहिजे. हालेलुया. ज्या गोष्टी करायच्या आहेत असं वचनातून आम्हाला शिकायला मिळालं, त्या गोष्टी जर आम्ही रोज करणार आहोत तर मग तो दिवस आपल्यासाठी दूर नाही की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने आमचा बाप्तिस्मा करेल आणि आम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. तयारी करायची नक्की. 3 जन्म झाले पाहिजेत. हो, 2च झाले आहेत. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्या तयारीला आपण लागूया. आमेन. हालेलुया. प्रार्थना करू. प्रभूला धन्यवाद देऊ.